आझाद मैदानामध्ये होत होतं ते आता विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये आझाद मैदानामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत। हे आंदोलक मंत्रालयामध्ये जाणार होते आणि तशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिलेला होता आणि आता आपण पाहतोय की आझाद मैदानातून या गेटमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न आंदोलकांच्या माध्यमातून केला जातो आहे। पोलिसांनी गेटचे दरवाजे जे आहेत ते गेट पूर्णपणे लावून घेतलेला आहे। बॅरिकेडिंग बाहेरच्या बाजूने केलेलं पाहायला मिळतं आहे आणि विजय वडेट्टीवार या ठिकाणी आंदोलकांच्या भेटीसाठी आलेले होते। त्यांनी सुद्धा भाषण केलं आणि त्यानंतर आता आपण पाहतोय हे सगळे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि गेटमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न सगळ्या आंदोलकांच्या माध्यमातून केला जातोय। मात्र पोलिसांनी बाहेर बंदोबस्त जो आहे तो सुद्धा वाढवलेला आहे आणि गेट पूर्णपणे बंद करून या सगळ्या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। विजय वडेट्टीवार हे अधिवेशनातून थेट इकडे आलेले होते आणि त्यांनी आपण पाहतोय की सगळ्या आंदोलकांसमोर भाषण जे आहे ते केलेलं होतं आणि त्या दरम्यान आपण पाहिलं की सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी जी काही आक्रमक भूमिका या सगळ्या आंदोलकांच्या माध्यमातून घेण्यात आलेली होती त्याच सगळ्या आंदोलनाच्या भेटी दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी सरकारला जाब विचारलेला होता आणि आता ते या आंदोलनातून बाहेर पडत असताना सगळे आंदोलक जे आहेत ते त्यांच्या नेतृत्वामध्ये बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते। सध्या पोलिसांनी गेट लावून घेतलेला आहे मात्र गेटच्या वरती चढण्याचा प्रयत्न सुद्धा काही आंदोलक करताना पाहायला मिळत आहेत आणि बाहेरच्या बाजूला आपण पाहतो की वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। स्वतः या परिमंडळाचे डीसीपी प्रवीण मुंडे हे देखील या ठिकाणी आहेत आणि ते या सगळ्या आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत। सकाळपासून हे आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पार पडत आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा परभणीतल्या पोलीस कोठडीमध्ये जो काही मृत्यू झालेला होता त्यावरून अनेक आरोप पोलिसांवरती केले गेले। मधल्या काळामध्ये अनेक आंदोलनं झाली, अनेक सभा झाल्या आणि अखेर अधिवेशन चालू असताना आता आपण पाहतोय की मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हे आंदोलन होताना पाहायला मिळतं आहे। सध्या विजय वडेट्टीवार हे या सगळ्या आंदोलकांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते आणि त्यांनी जो काही आक्रमक पवित्रा घेतलेला आहे या सगळ्या आंदोलकांनी तो आपल्याला पाहायला मिळतो आहे। याबद्दल आपण पाहतो की या सगळ्या आंदोलकांच्या घोषणाबाजी ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळायला हवा अशा पद्धतीची ही आग्रही भूमिका या सगळ्या आंदोलकांची आहे आणि तीच आक्रमक भावना घेऊन हे सगळे आंदोलक जे आहेत ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत। मात्र विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर हे आंदोलन होताना पाहायला मिळतं आहे। आझाद मैदानच्या गेटमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न या सगळ्या आंदोलकांच्या माध्यमातून करण्यात आला मात्र पोलिसांनी या सगळ्या आझाद मैदानाचे गेट जे आहेत ते सध्या लावून घेतलेले आहेत आणि आंदोलक बाहेर पडणार नाहीत याची सुद्धा खबरदारी पोलीस घेताना पाहायला मिळत आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी आझाद मैदानाच्या